जर तरवर बोलण्यापेक्षा आता काय आहे त्यावर बोला. मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असं शिंदेंनी म्हटलंय. मुंबई महापालिकेमध्ये मनसेला आम्ही छोटे कार्यकर्ते. अरे बाबा, जर आणि तर तुम्ही आता काय त्याच्यावर बोला. कुठला काय प्रस्ताव? आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये. मुंबईत काय, मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी आपली नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप सत्तेमध्ये आहे. ते दुसरं कोण आहे? पनवेल आहे, मुंबई MMR आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली. भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाकडून मंजूर करण्यात आलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांची ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याआधी एसीबीच्या केसमध्ये भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळ यांना हा मोठा दिलासा मानला जातोय. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामादरम्यान मोठा घोटाळा केल्याचा आरोप भुजबळांवर होता. कामात अनियमितता, लाच आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप भुजबळांवर होते. या प्रकरणात भुजबळ 2 वर्षाहून जास्त काळ तुरुंगात होते. 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना एसीबीच्या केसमध्ये दोषमुक्त केलं होतं. आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे सगळ्यांनी निर्दोष ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नुसार जी काही कारवाई करायची असते ती कारवाई होते. जे काही निकाल लागायचे असतात ते लागतात. हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा सब्जेक्ट आहे. नियमानुसार जे व्हायचं असेल ते होईल. आता एखादं निरीक्षण कोर्ट ज्यावेळी देतं त्याच्यावर मी कॅबिनेट मंत्री म्हणून काय बोलू शकतो? कोर्टानं दिलेलं निरीक्षण असेल, कोर्टानं दिलेला आदेश असेल, त्याच्यावर ठीक आहे, तो जो काय आदेश आहे तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या विरोधामध्ये सर्व पक्षीयांची युती झाली आहे. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपचा महापौर होऊ नये यासाठी सर्व पक्ष एकवटले. भाजप विरोधी आघाडीमध्ये एकमत झाल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर अकोल्यामध्ये भाजपचा महापौर होईल असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे. अकोला महापालिकेत भाजप विरोधात सर्व पक्षांची युती झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपचा महापौर होऊ नये यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत. सर्व पक्षाच्या नेत्यांनी काल प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या आघाडीत भाजप विरोधात एकमत झाल्याचं म्हटलंय. महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो. मतभेद नाही एवढंच फक्त हे करेल. त्या किरकोळ ऍडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी 38 घेऊन सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल. तो ट्रॅप असतो. त्या ट्रॅपमध्ये ते बघतात कोणी फसते का. परंतु मला तरी वाटतं की आजच्या तारखेत त्यांच्याकडे 38च्या वर संख्याबळ नाही. आज बसणार आपण अद्यापर्यंत वेळ तारीख अद्यापर्यंत कळवल्यानंतर बैठक. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 41 इतका आहे. अकोल्यात भाजपचे 38 नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे 21, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, शिंदेच्या शिवसेनेचा 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, वंचित बहुजन आघाडीचे 5 आणि MIMचे 3 नगरसेवक आहेत. तर 2 अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत.